नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्टर टॉक्स या चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपल्याकडे जे आपले पाहुणे आलेले आहेत, तर ते मुंबई उल्हासनगरवरून आलेले आहेत. तर त्यांच्यासोबत काय-काय, कसे-कसे अनुभव घडले आहेत, आज आपण त्यांच्याकडनंच ऐकणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. काय आपलं नाव? सागर परोळ. सागर? परोळ. बरं. आता राहिलं कुठं तुम्ही? आत्ता राहायला पिंपरीमध्ये. पिंपरीमध्ये आणि मूळ गाव तुमचं ते उल्हासनगर. उल्हासनगर, मुंबई. हां. आणि आता करता काय तुम्ही? आता असं 3rd इयरमध्ये BSc ॲनिमेशन संपलंय. बरं. इथंच पिंपरी चिंचवडमध्ये. पिंपरी चिंचवडमध्येच. बरं. काय-काय, कसे-कसे अनुभव घडले? पहिला अनुभव काय होता आणि अनुभवाची सुरुवात कुठून झाली ती? अनुभव पहिला तर 8वी मध्ये होता तेव्हा झालाय. म्हणजे सुरुवात मॅचेस वगैरे होते ना आमचे, तर मी बॉक्सिंग खेळायचो, थाय बॉक्सिंग. कुठं तिकडच उल्हासनगरला? नाही, इथं महाराष्ट्रामध्ये. बरं. म्हणजे माझे जे घरचे होते ना, ते उल्हासनगरवरनं इथं शिफ्ट झाले. तर एज्युकेशन इथंच आहे. तर इथं माझं बॉक्सिंग चालू होतं. थाय बॉक्सिंगचं करायचो मी. तर त्याचं सुरुवात 8वी मध्ये स्टेट लेवल होते. महाराष्ट्रामध्ये ते सिलेक्शन वगैरे झाली. सिलेक्शन झाल्यानंतर मग आम्हाला असं की कॉल आला, की आपला पुढचं नॅशनलमध्ये जायचं आहे. महाराष्ट्राला रिप्रेझेंट करायचं आहे तिथं. तर एवढे मुलं जाणार आणि पंजाबला लोकेशन आली. तर सुरुवात असंच झालं आहे इथूनच. जसे सगळं रेडी वगैरे झाले. आता मॅचेसला जाते म्हणजे नॉर्मली आपण सगळे मुलं आहे आम्ही 8वी मधले. एवढं ट्रॅव्हलिंगचा नॉलेज नाही आणि पॅरेंट्सला सोडून तर थोडं कठीण असतं म्हणून पॅरेंट्स सगळ्या गोष्टीची चिंता करतात. तसं घेऊन मग आम्हाला जसं त्या दिवशी जायचं त्या सगळं डिटेल्स पाठवला होता. तर आमचा ट्रेन होता इथून पुण्यावरनं ट्रेन बठिंडाला जायचं होतं. तिथं बाबा बंडासाहेब म्हणून स्टेडियम आहे. तिथं आमचा मॅचेस होते. तर आम्ही इथून ट्रेनमध्ये जायचं होतं तर इथून बसने निघालो आम्ही स्टेशनवर. पिंपरीच्या इथून पुण्यासाठी बसने निघालो. पुणे स्टेशनवर पोचून आम्ही चेक इन वगैरे जे ट्रेनमध्ये बसून वगैरे आमची सुरुवात झाली बठिंडा उतरल्यानंतर. आम्ही 2-2:30 वाजता उतरलो आणि इतका अपार थंडी तिथं की 2-2 जॅकेट घालावं लागले सगळ्यांना. आणि बोलायला पण थोडं म्हणजे जीभ वगैरे नाही का हे होतं. तिथून आम्ही जसं बाहेर वगैरे बघितलं, टॅक्सी वगैरे बुक करायची होती. तर आमचा टॅक्सीवाला 2 ट्रिप घेणार होता. तर त्याच्याहून पुढं आम्ही मग सगळे जागा वगैरे बघितलं. नॉर्मली माणूस थांबून सगळीकडे बघतो. बरोबर. बघितलं की असं कळलं की इथून 50-50 मीटरला एक घर आहे. आणि घर पण नाही, ते छोटे-छोटे खोळे आहेत. मोठे घर पण नाही, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन्स पण नाहीत. आणि इथून जिथपर्यंत जायचं आहे स्टेडियमपर्यंत, तिथपर्यंतचा रस्ता पण लय भारी भरला फॉरेस्टवरनी भरणं. आणि आमच्या स्टेडियमचं 8-10 किलोमीटर नंतर वाघा बॉर्डर आहे. मग बॉर्डर एरिया असल्यामुळे की तिथं कन्स्ट्रक्शन वगैरे करतच नाही लोक. तर ह्यामुळं आम्हाला थोडं भीती वगैरे नाही का, रात्रीच्या टायमाला कसं होईल काय होईल. आणि लोक नॉर्मली कुठं नवीन जागेला गेलं की आम्हाला भीती असतो की चोरी वगैरे व्हायचं असं तसं. तर ह्यामध्येच मग आम्हाला म्हटलं की 2 वाजलेत, सगळ्यांना थोडं भूक पण लागत होता. तर भूक लागत होतं म्हणून आम्ही काय केलं, कुठंतरी शोधलं. म्हटलं आजूबाजूला एक हॉटेल वगैरे काहीतरी भेटेल रात्रीच्या टायमाला म्हणून. तर हॉटेल तर काहीच नाही, फक्त ढाबासारखं नाही का एक छोटंसं. ते पण आम्ही त्यांना वाजवलं कडी. म्हटलं ते झोपले होते लाईट वगैरे, फक्त लाईट चालू होती म्हणून आम्ही एक कडी वाजून विचारलं. तर ते म्हटले आम्ही रात्रीच्या टायमाला कोणाला जेवणच देत नाही. तरी आम्ही रिक्वेस्ट केलं सरांनी वगैरे नाही का, की थोडं लहान मुलं आहेत, आम्ही ट्रॅव्हल वगैरे करून आलो. तरी ते म्हटले की बा माझ्याकडं नॉनव्हेज आहे फक्त. आता पंजाबी लोक म्हटले की नॉनव्हेज वगैरेच चालतो त्यांचं जास्त. तर ते म्हटले नॉनव्हेज वगैरे आहेत, व्हेज नाही माझ्याकडं, चालेल का? ते पण बोलले कुक करून देतो, वेळ लागेल. आणि ते वेळ लागेल म्हटले की आम्ही मग बाहेर ते कट्टा वगैरे टाकून बसले की त्यांचं नॉनव्हेज वगैरे जेवणाचं जे आलं, जेवण करून आम्हाला फक्त जेवण केल्यानंतर थोडं असं वारा वगैरे चालला, भरपूर काही नाही का. वारा वगैरे चालले की आम्हाला थोडं काहीतरी असं वाटलं की काहीतरी गडबड आहे. आता नॉर्मली अंधार वगैरे असतो 2 वाजेच्या टायमाला, अंधारमधले थोडं वाटलं. तर आम्ही दुर्लक्ष केलं, म्हटलं जाऊ द्या असं होतं. त्यानंतर मग आम्ही टॅक्सी जसं आली, आम्ही बसलो वगैरे, तर आम्ही टॅक्सीमध्ये थोडी मस्ती वगैरे करत होतो. पण टॅक्सीवाल्याने काय केलं, जिथं कॅम्पस आहे, कॅम्पसचं गेट आहे ना, ते कॅम्पसच्या गेटचे 2 किलोमीटर अलीकडेच सोडलं आहे आम्हाला. म्हटलं आम्ही हम उसके आगे जात नाही. आता जसं त्यांनी बोललं तर असं थोडं शंका वाटली की का नाही जाते काय. तर म्हटलं नाही, इतना रात के टाइम पे नहीं होता हमसे और हमको जाने का घर पे बीवी. ठीक आहे म्हटलं, इग्नोर केलं आम्ही. मग आम्ही तसं चालतच निघायचा प्रयत्न होता. चालत निघत होतो तर आम्हाला असं आभास होता की कोणतरी आहे. आणि आजूबाजूला कॅम्पसच्या बाजूला म्हणजे बॉर्डर एरिया आहे.
बॉर्डर एरियामध्ये घरं नसतात तर झाडं कशी पण उगतात. तर आता रोड रस्त्यावर खंडर टाईपाचं सगळं होतं. खंडर टाईप पण नाही सांगू शकत, कारण कॅम्पसले भारी बिल्ट आहे. अच्छा. तर खंडर पण नाही, पण हा, डेन्सी फॉरेस्ट एरिया बोलू हा शकतो. म्हणजे घरं होती, लोक नव्हतं राहत, त्यामुळे मेंटेन नव्हतं. मेंटेन नव्हतं. तर रस्त्यावर थोडे झाडाचे फांदे बिंदे सगळे नाही का, तर ते सगळं असं मोठं होतं, तर किलोमीटर पर्यंत जातच होतो. तर असं लोक पण नाही आजूबाजूला कोण बघायला, आणि घरं पण 50-50 मीटरावर लांब लांब, एक पण नाही. आणि घर पण पक्के बनलेले नाहीत, फक्त छोटे छोटे. ते बघून तर असं थोडं माणसाला भीतीच वाटणार, पहिल्यांदा गेलंय कोणतरी. आम्हाला असंच वाटत होतं की मग आम्ही पुढं पुढं गेलो. सर म्हटले जाऊ द्या, उद्या मॅचेस आहेत, त्याच्यावर फोकस करायचं, हे सगळं गोष्ट नॉर्मल आहे तिथं, असं बोलून सर आम्हाला पुढं. पण आम्ही जसं कॅम्पसच्या गेटमध्ये एंट्री घेतली ना, तर आम्हाला कळलं की तिथून अजून कॅम्पस, जिथं आमचं हॉल्टिंग आहे ते अजून दूर आहे. आणि तिथून जाता जाताच मित्राला एकाला आजार पडला, म्हणजे असं खोकला वगैरे होता ना, तर एकाने ते त्याचा खोकला वगैरे जाऊन त्याला आम्हाला वाटलं की ते आजारी झालाय ते. आणि तिथं जाऊन आम्हाला त्या मित्र जो आजारी झालता ना, आम्ही त्याला बसवलं वगैरे. घरी रात्रीचा टाईम झालता, सकाळी बाउटिंग वगैरे होती, तर सगळे झोपले. विचारच नाही केला की थकले होते म्हणून. मग त्यानंतर आमचे मॅचेस, दुसऱ्या दिवशी मॅचेस वगैरे, मग बाउटिंग वगैरे, अशी 2 दिवस झाली. मग आमचं सरांनी म्हटले की परवा निघायचं आहे. हां, तर उद्याचा एक दिवस आहे, काय करायचं काहीतरी. तर आम्ही सगळे मॅचेस वगैरे झाल्यानंतर आमचं सगळं ठरलं होतं. आणि दुसऱ्या दिवशी पण सरांनी हे न्यूज सांगितलं नव्हतं की मेडल डिस्ट्रीब्युशन होणार, ते पण कॅम्पसमध्ये. तर मेडल डिस्ट्रीब्युशन संध्याकाळी 6 पर्यंत चालले. 6च्या नंतर मित्र म्हटला, भाई उद्या संध्याकाळीचा ट्रेन आहे आपला, संध्याकाळी 6 वाजता, तर आत्ताच रात्री कुठंतरी फिरून येऊ. जेवण झालं की मग आपण, तेव्हा कसं मुलं आहे आम्ही, हो. तेच चालू असतं, कुठं ना काय ना खराफाती करायची. आम्ही मग विचार केला की ठीक आहे, जेवण झाल्यानंतर जाऊ. जेवण वगैरे व्हायला आम्ही 10:30 वाजले. 10:30ला आम्ही चालत चालत कॅम्पसच्या बाहेर गेलो. आता आम्ही कॅम्पसच्या बाहेर जसं पडलो ना, 10:30-11च्या टायमी सगळे दुकानं बंद व्हायचे टाईम एक्झॅम, की 9:30-10पर्यंत दुकानं बंद. दुकानं बंद होते म्हणून थोडं लाईट वगैरे काहीच नाही रस्त्यावर, आणि वरतून ते झाडाचे फांदे वगैरे जे आहेत रस्त्यावरच असतात, तर त्याचं थोडं बघून बघून चालवलं. ठीक आहे म्हणून म्हटलं थोडं लांबच वॉक करू, कारण उद्या तर रेस्टच आहे. ट्रेनमध्ये ट्रॅव्हल वगैरे हे तर आम्हाला काही एक वर्कआउटच नाही. हे गोष्टी विचार करून आम्ही लांबपर्यंत जाऊ असा विचार केला होता. जाता जाता आम्हाला परत त्याच रस्त्याने गेलो, ज्या रस्त्याने आमचा ढाबा वगैरे पडतो ना, हां, त्या एकच रस्त्याने यायचं जायचं. तर तसं रस्त्यामध्येच गेलो आहे. चालता 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 आम्ही पुढं पुढे गेलो आहे. पुढं गेल्या गेल्या आम्हाला घरं वगैरे थोडे दिसले, 2-4 असं नाही का, किलोमीटर अर्ध्या अंतरावर. तर घरं वगैरे बघितलं, तर घरामध्ये सगळं लाईटी बिटी बंद, माणसं झोपलेत. म्हटलं एवढ्या लवकर झोपतात पण, कारण आपल्या पुणे महाराष्ट्र म्हटलं की 12 वाजतात झोपायला. या हिशोबाने आम्हाला थोडं हे होतं. मग आम्ही पुढे गेलो. पुढं जाता जाता थोडं वेळ अंतरावर आम्ही हे घेतलं की आम्ही खूप जास्तच लांब आलो. आता मग मित्र म्हटला की ठीक आहे, थोडं पाल पुढं चालू, मग परत कॅम्पसलाच जायचं झोपायचं. एवढ्यात काय झालं की आम्हाला झाडं दिसले थोडं अंतरावर बघता बघता नाही का, तर ते झाडं कसं लांब लांब मोठे मोठे नाही का, त्याची विहिरी पण खाली जमिनीला नाही टेकत, एवढे लांब लांब. तर तिथं आम्ही थोडं वेळ असं बघतच होतो की असं कोणीतरी वाटला. पहिले वाटलं की कोणतरी माणूस असेल नॉर्मली फिरता फिरता, तर ते लक्ष नाही दिलं आम्ही. थोडं मग चालतच गेलो पुढं. परत असंच वाटलं की ते बघतंय, ते झाडापाशी कोणतरी बघतोय म्हणून. पण ते ह्या वेळी ते थोडं जवळ दिसतं मागच्यापेक्षा, आणि धुंद होता म्हणून एवढं क्लिअर नाही. पण एवढं फक्त ब्लर होतं. सफेद, हा सफेद कपडा वगैरे जसं नाही का दिसतो लांबून, तसं ब्लर. अजून मग आम्ही थोडं मित्र बोलणं वगैरे चालू असते आमची, बोलत होतो. जसं आम्ही परत तिच्याकडे बघितलं त्या साईडला, अजून थोडं जवळ दिसतं. म्हटलं भाई कुठलाही माणूस पळून पण आला तर इतका असं जवळ नाही दिसणार, काहीतरी घोळ आहे. आता थोडं त्या टायमाला भीती वाटली ऑनेस्टली, कारण 2च जण होतो अंधारा, तर भीती तरी वाटली. त्यानंतर आम्ही पुढं बघतच होतो काय ते गोष्ट पुढे येत आहे काय. तर आम्ही जेव्हापर्यंत लक्ष देतो गोष्ट पुढे येत नाही, हलत नाही. पण जसं आम्ही एकमेकांकडे बघतोय किंवा बोलतोय काही, तेव्हा असं वाटतं ते पुढे येईल. आत्ता पाय तिथंच थांबले, पुढं जायच नाही का, विचारच नाही का. मित्र म्हणते भाई परत थांबूच नाही. जसं मी विचारच चालू होता की ते अजून जवळ आल्यासारखं वाटलं. जवळ जसं होतं ना, तसं वाटलं की बाई आहे. आता बाई एवढं रात्री म्हटलं की कुठल्याही माणसाला भीती वाटतं. तर आम्हाला पण भीती वाटली. आम्ही फक्त बोलत होतो भाई लेडीज आहे,
बोलायचं का नाही असं विचारच चालू होता की ते अजून थोडं जवळ आहे. एवढं जवळ होतं, आता धुंद पण नाही समोर. तिला बघून घाबरलो. असं पण नाही की नॉर्मल डोळे वगैरे काळे, पांढरं नाही का, फॉरेनर कसा असतो एकदम पांढरा हा. पांढरा, फुल पांढरा, आणि केस एवढं लांब होते की पायापर्यंत जमिनीला टेकत होते. हे थोडं आश्चर्य होतं नाही का. आणि जसं आम्ही एकमेकांकडे बघितलं, कारण आता त्या सिच्युएशनला असं होतं की कंठ पूर्ण सुकतो आपल्या माणसाला, सुचत नाही काय बोलायचं. सुचत नाही का. आम्ही फक्त एकमेकांना परत बघितले, ते इथं फार एक 20-40 फुटावर अंतरावरच असं. आणि तिला बघून आम्ही थरथरायला चालू. थंडीमध्ये तर वाटच लागत होती, आणि तिला बघून थरथरलो, कारण तिचे डोळं एवढे काळे होते आणि पांढरा शुभ्र, कपडे पण पांढरे. आणि नंतर आम्ही जसं विचार काढलो ना की पळायचं उलटे, तिने हाक मारली, नावाने हाक मारली दोघांच्या एवढ्यामध्येच. आणि आवाज पण असा ना की 2-3 माणसं बोलले ना, कसा आवाज एकदम भारी येतो, आणि हे तसं डेन्स आवाज होता, एकदम क्रिपी वाटला नाही का, अंगावर काटे वगैरे आले. एवढ्यामध्ये मित्र मला ओढला, ओढून आम्ही पळो. जसं आम्ही पळत सुटलो ना, थेट कुठं थांबलोच नाही, इथं तिथं बघायचं नाही काय नाही, थेट कॅम्पसच्या आतमध्ये. कॅम्पसच्या आतमध्ये थांबलो की श्वास घेतला, म्हटलं ठीक आहे बाय, वाचलो, काहीतरी होता. पण ते गोष्टी आमच्या डोळ्यासमोर अजूनपर्यंत थांबल्यासारखं होती. आत्ताच बघून आलो होतो नाही का आम्ही. आणि हे गोष्ट जशी झाली, कॅम्पसच्या आतमध्ये आलो, तर आता सरांना पण सांगू नाही शकत की कारण चूक आमची आहे, का गेले तुम्ही. तर सर पण ओरडते म्हणून फक्त एका मित्राला, 2 मित्र जे होते ना सोबत, त्यांनाच सांगितलं. आता मित्र वगैरे काय गेले, ते म्हणतात की भाई तू काय मजाक करतो. आता कोणाला पण असं सांगितलं मजाक वाटेल, पण ज्याचं सोबत माझा मित्र होता ना, त्याला बघून त्यांना वाटतंय की हा बाबा भरोसा करावा ह्याच्यावर. आणि एवढ्यामध्येच नाही का, त्याचं खोकला बिकळा चालू झाला, त्याला थंडी वगैरे आली, आणि जाम बुखारामध्ये गेला तो. त्यानंतर आम्ही विचार केलं, म्हटलं जाऊ दे आता सोबतच झोपू. तो बोलतच नव्हता की मी एकटा झोपणार आहे. तो म्हटलं मला सोडूनच नाही जायचं कोण, सोबतच झोपायचं म्हटलं. आता सोबतच झोपायचं म्हटलं की मग ठीक आहे म्हटलं, सगळं झोपले. आता दुसऱ्या दिवशी त्याला आजारी फुल रात्री. सर गोळ्या वगैरे दिल्या सरांनी, मी पण आजारी पडलो होतो, मला पण गोळ्या वगैरे. आता मी थोडं कवर झालो लवकर, जायचं होतं ट्रेन वगैरे पॅकिंग करायचं होतं, म्हणून पॅकिंग वगैरे रेडी करून निघायचं होतं, म्हणून सगळं रेडी झालं. पण ह्याचा आजार थांबणच ना, ह्याला अजून एक डोस दिला, हेवी डोस. म्हटलं चल गाडीमध्ये. आणि सर म्हटले की रात्रीचा टाईम आहे, नको निघायला, दुपारीच निघ. ते सरांनी म्हटलं दुपारी. मग आम्ही दुपारी जाता जाता परत तिथूनच त्याच एक रस्त्याने जायचं होतं. तिथून जाता जाता परत त्या ढाब्यापाशी थांबलो. सर म्हटलं इथून मागच्या वेळी खाल्लं होतं तिथंच खाऊन घेऊ. तर आता त्या ढाब्यापाशी थांबलो, तर मित्राचं आजारी आहे, सगळ्यांचं लक्ष त्याच्यावर, आणि मी ज्यांना सांगितलं ते दुर्लक्ष करताय या गोष्टीवर की असं असं होतं. तर आता मग मी थांबलो होतो, तर मी थोडं साईडमध्ये गेलो, तर ढाब्यावाल्याला विचारलं की भाई रात को ऐसा ऐसा हो गया था हमारे से, हिंदीमध्ये. तर तो ढाबावाल्यानंतर, तुम्ही काय असं मूर्ख आहे का, तुम्हाला कोण म्हणतं कॅम्पस वगैरे सोडून यायला, तुम्ही यायचं नाही. म्हटलं का, काय झालं. तर म्हणतो इथं आमचं सिंग लोकांमध्ये हे चालतं ना, तर इथं मर्डर बिडर होतात, माणसं वगैरे जातात. आणि कशामुळे मरत होतात म्हणले तुम्ही? त्यांचं हे जे नॉर्मल आपलं जसं भांडणं वगैरे असतात, हा. सिंग लोक आहेत ना ते, हम्म. पंजाबी लोक, काहीतरी छोटं भांडणं झालं तरी घरामध्ये काय तलवार बिलवार काढून मारायला जायचं, असं करायचं. तर ते एरियात तसं आहे. मग त्यामुळे ते म्हटले की भांडणं वगैरे होतात, मारपीट होत आहे, कोणाला कापून बिकून फेकून टाकते तिथं, तर म्हणून आमचे घरं पण लांब लांब आहेत, आणि इथं कोण राहत पण नाही, असं बोलला तो. आणि तो म्हटलं की जर ऐसा बुद्धी खा तो तुम्ही जावा देवा वगैरेकडे जावा, आणि तसं काय करून घ्या. तसं तर काय कोणाला झालं नाही आहे, पण तुम्ही एकदा जाऊन घ्या. आम्ही पण ह्या गोष्टीवर विचार करून म्हटलं, त्याला मित्राला म्हटलं कुठंतरी न्यावं लागेल. आणि आम्ही जसं परत ट्रॅव्हलिंगमध्ये होतो ना, मित्राचं बुखारच थांबना, मला पण थोडी मग भीती तुम्ही वाटली. तिथून निघून गेले का सगळेजण? हां, म्हणजे ट्रेन होती ना आमची संध्याकाळची. मग तिथून ढाब्यावरनं डायरेक्ट स्टेशनवरनं मग डायरेक्ट ट्रेन पकडून पिंपरीला इथंच यायचं होतं पुण्यामध्ये. तर आम्ही निघालो. ट्रेन ट्रॅव्हलिंगमध्ये त्याला फुल आजारी तो. त्याला सांभाळायला टाईम. मग ट्रॅव्हलिंग 2 दिवसाचा होता आमचा ट्रेननी. ट्रेननी ट्रॅव्हलिंग वगैरे झालो, आलो. मी त्याला पर्सनली घरी सोडायला गेलो. म्हटलं काहीतरी इश्यू असेल आमच्या दोघांचं नाही का. तर पर्सनली त्याला घरी सोडलं. आंटीला म्हटलं डबे वगैरे करू डॉक्टरपाशी. आंटीने डॉक्टरपाशी घेतलं. दुसऱ्या दिवशी मी फोन लावलं. म्हटलं भाई तू ठीक आहे काय. म्हटलं नाही भाई अभी तक नाही. मग मी म्हटलं आंटीला फोन दे.
मग त्यांच्या मम्मीला मी सगळं काय झालं ते नीट सांगितलं की असं असं झालंय. आणि आंटी लोक कसं ते देवाचं मानतात, ते जातात देवाला ह्याला त्याला काळूबाईचं ह्याचं तसं. तर त्यांचं मान्य होतं म्हणून ते आंटी म्हटली ठीक आहे मी बघते. 2 दिवसानंतर मग परत माझ्या मित्रांनी फोन लावला मला. म्हटलं काय? तर म्हटले की घरच्यांनी एका बाबाकडं असं बघितलंय, तर त्यांच्याकडं बोलवून. तर त्यांनी म्हटलं की त्यांनी नीट सांगितलं त्या बाबांनी की हे मुलं सगळं इथं गेलता, ह्याला कोणतरी दिसलाय, असं वारा बिरा लागून आलाय म्हणून असं बोलले. की मग बाबाने म्हटलं की त्याला काहीतरी बांधून बिंदून उतारा वगैरे करून त्याचं 2 दिवस त्याला लागले नीट व्हायला. 2 दिवसानंतर नीट झाल्यानंतर मला सांगितलं की भाई तुला पण यायचंय घरी, तर बाबा ते तुझं बांधून देतील आणि तुला पण हे सगळं होईल. आणि जसं त्या दिवशी 2 दिवस ते बदल झाला ना, त्यानंतरपासून रात्री भटकायचंच नाही म्हटलं तर. आत्ता पण त्याला असं वाटतो की काय ना काय होतंय, काय ना काय असं त्याला आभास होत असतो. बास बास. तर त्या गोष्टीवर आता मित्र आम्ही सगळे असतो तर तेवढं मजाक मस्ती चालते, पण त्या टायमाची सिरियसनेस मला कळून जातो की बाबा हे का बोलतोय असं. तर आता थोडं वर्षापूर्वी नाही का, तो थोडा नॉर्मल झालाय, त्या गोष्टींपासून बाहेर पडलाय आणि आता ठीक आहे. बरं. आणि ते कळलं का ते कोण होतं, काय होतं एक्झॅक्टली सगळ्या गोष्टी कळल्या का? ते असं कळत नाही, कारण ते जेव्हा बाबा ज्यांच्याकडे ते गेलेत ना, त्यांनी एवढं म्हटलं की एखादी बाई आहे. आणि आम्ही जसं बघितलं बाई, तर आम्हाला तर भीतीच आहे, कारण त्या गोष्टी विचार कोण करणार त्या गोष्टीवर. आम्ही त्या दिवशी त्या टायमाला फक्त पळून जीव वाचवायचा ह्याच्यावरच होतो, कारण जीव वाचलं की मग पुढं काय बघू. कारण तिकडचे लोक असं म्हणतात, पंजाबचे लोक, की भाई कोई किसी को भी मार के फेक देता है, कोणी घरचे ना मारतो किंवा कोण हा, पण एक्झॅक्टली कळलं का ती बाई कोण होती, काय होती एक्झॅक्टली कळलं का? एक्झॅक्टली तर नाही कळलं अजून, कारण जसं ते ब्लाइंड विजन आहे आपल्याला. पण हे गोष्ट आहे की तिथं जायचं नाही. ते एरियामध्ये ते लोक जे आहेत ना तिथं राहायचे, ते लोक पण अवॉइड करतात, कारण ते 10:30-11च्या नंतर नाही का तिथं दुकानं पण उघडं ठेवत नाही ते लोक. बरं. आणि ज्यावेळेस तुमच्या मित्राला त्रास झाला त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही सोबत होतात बरोबर, तुम्हाला पण काय त्रास झाला का त्यावेळेस? हो, मला झालं ना, मी आजारी पडलो होतो 2 दिवस, फार जक्कम. कारण माझं थोडं तब्येत ठीक आहे, त्यामुळे नाही का मी त्या लवकर रिकवर झालो. हा. रिकवर म्हणजे इन द सेन्स माझं असं आहे की थोडं काहीतरी डिफरंट ट्राय केला पाहिजे जेव्हा आजारी. तर त्याच्यामुळे मी लवकर रिकवर झालो, पण तो नाही झाला. त्याला त्रास झाला बोल. त्याला भरपूर त्रास झाला, कारण असं आहे की सोबतच थांबतो आपण, आणि ज्याच्या अंगामध्ये थोडं भीती जास्त बसते ना, तर त्याला त्रास होतो. हो. आणि तो म्हणतात ना वारा लागून आलाय, हा. तसं वारा लागूनच आलता त्याच्यासोबत नाही का, कारण तो माझ्या नेहमी मागं पळत होता, मागं पळत होता. असं पण नाही की मी मागं होतो तो पुढे, तो मागं होता मी पुढे पळत होतो. तर त्यामुळे असं बोलू शकतो की त्या बाईनी त्याच्यावर जास्त इफेक्ट पडला effect पाडला असेल. पण आतापर्यंत ते गोष्ट म्हणजे लक्ष आठवलं ना तरी टेन्शन होतं. अजून तो आहे का बरं, का अजून पण त्या गोष्टीचा लाट अजून आहे, बरं आहे तो, त्याचं काही टेन्शन नाही. फक्त ते अवॉइड करतो की बाबा बाहेर जायचं, रात्रीच्या टायमाला काय करायचं ते अवॉइडच करतो. तर घरीच बसतो तो रात्रीच्या टायमाला. बर. तर मित्रांनो, हे होते सरांसोबतचे अनुभव, घडलेले अनुभव खूपच भयंकर होता. त्यांनी मराठीतले खूप काही शब्द त्यांना व्यवस्थित बोलता नाही आले. त्यांनी बऱ्यापैकी त्या बोलण्याचा प्रयत्न केलेला आहेत शब्द, आणि ते चांगल्या प्रकारे त्यांनी बोलले आहे. खूप चांगल्या प्रकारे त्यांनी मराठी बोलून त्यांचे अनुभव आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर सर, तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद. आभार. आणि सरांसारखं जर तुम्हाला अजून अनुभव तुमचे शेअर करायचे असतील तर गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे, इंस्टाग्रामची पण लिंक दिलेली आहे. नक्की तुम्ही आम्हाला त्या सोर्सनी कॉन्टॅक्ट करू शकता. तर मित्रांनो, चला आता आज आपण इकडंच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.